नमस्कार, मी सुजाता होनर. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण विचार कौशल्य विकसन मुलांचं ह्याच्याबद्दल बोललो होतो. आता यावेळेला आपण भावनांचा विकास, भावना कोशाचा विकास मुलांच्या कसा करायचा, कसा होतो, त्याचा उपयोग काय होतो मुलांना आणि भावना समृद्ध करणं मुलांना ह्याच्यासाठी काय उपयोगाचं असतं, आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून, मोठी माणसं म्हणून त्याच्यातला आपला रोल काय असतो असं थोडंसं आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. छोटी मुलं अगदी जन्मतः बाळ असं आपण नुकतं जन्मलेलं बाळ तिथपासून आपण खरं तर भावना अनुभवत असतो. म्हणजे सगळ्यांमध्येच भावना असतात आणि जसं बुद्धी किंवा जशी विचार कौशल्य गरजेची असतात तशी भावना ही पण अत्यंत गरजेची गोष्ट असते माणसं करता. कारण भावना ह्या माणसाला एक काय म्हणायचं ट्रिगरचं काम करतात किंवा एखादी गोष्ट करण्यासाठीच फोर्सचं काम करतात भावना. मग कुठलाही असू दे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्याही भावना असू दे, पण त्या असल्यामुळे माणूस एखादी गोष्ट करायला प्रवृत्त होतो. त्यामुळे ह्या भावना कशावर माणसाला मुळात इंट्रोड्यूस होतात. सगळ्यात छोटं जे अगदी नुकतं जन्मलेलं बाळ असतं तिथपासनं खरं तर असं संशोधन सांगतं की नुकतं जन्मलेलं मूल सुद्धा भीतीची भावना पहिल्यांदा अनुभवतं. कारण त्यांनी जन्माला येताना जो स्ट्रगल केलेला असतो जगण्यासाठीचा, त्यातनं पहिली आदिम भीतीची भावना माणसामध्ये पहिल्यांदा तयार होतं. आणि मग हळूहळू त्या भावना डेव्हलप व्हायला लागतात. म्हणजे सगळ्या प्लेजरशी रिलेटेड असणाऱ्या, छोट्या छोट्या आनंदांशी रिलेटेड असणाऱ्या भावना, म्हणजे उदाहरणार्थ माझं पोट भरलं, मला आंघोळ झाली छान वाटतंय, किंवा मला मी शू केली मग मला दुःख बदललंय, अशा सगळ्या माझ्यासाठी छोट्या छोट्या आनंदाच्या भावना असतात. आणि मग त्यावेळेला मला वाटतं की प्लेजर असतं, छोटा छोटा आनंद, छोट्या काळासाठीचा आनंद. ह्या सगळ्यातनं हळूहळू थोडासा वरच्या टप्प्याचा, जसं मुलाचं वय वाढतं, जसं सोशलायझेशन वाढतं, जसं माणसांचा सहवास वाढतो, तसं तसं त्याच्या आयुष्यामध्ये भावनांचा शिरकाव जास्तीत जास्त व्हायला लागतो किंवा जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स भावना माणसाचं मूल अनुभवायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ फक्त मला काय पोट भरल्यानंतर आनंद जर मी पहिल्यांदा अनुभवत असेल तर खूप वेळानंतर आई भेटलीये याचा आनंद 6-7-8 महिन्याचं मूल हे नक्की अनुभवू शकतं, त्याला ते कळू शकतं. आणि मग आई बराच काळ न भेटल्याचं दुःख, तो दुरावा, ही पण एक कॉम्प्लेक्स इमोशन माणसाचं मूल अनुभवायला शिकतं. अशा हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या भावना माणसाचं मूल अनुभवायला लागतं. मग त्याच्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या भावना असतात की जसं माझं खेळणं दुसऱ्या कोणाला तरी दिलंय, मला राग येतो, किंवा मला, ज्याला आपण मोठं झाल्यानंतर जेलसी म्हणतो, अशी ती छोटीशी भावना असते. किंवा मग माझ्या आईने किंवा माझ्या बाबांनी किंवा माझ्या आजोबांनी दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाला उचलून घेतलंय, बाळाला उचलून घेतलं, मला घेतलं नाहीये, तर मला जेलसी वाटते, मला राग येतो, रडायला येतो. असं सगळं ते मूल हळूहळू हळूहळू अनुभवत असतात. आता ह्या सगळ्यामध्ये माणसाच्या भावनिक विकासाचे पण टप्पे असतात छोटे छोटे. तर अगदी जे छोटं पिल्लू आहे, अशा छोट्या बाळांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांचे जे केअर गिव्हर्स असं म्हणूया आपण त्याला, म्हणजे आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, समजा ते बाळ पाळण्या घरात राहत असेल किंवा त्याला सांभाळणारं कोणीतरी असेल, अशा व्यक्ती ज्या वेळेला त्या बाळाला कन्सिस्टंट केअर गिव्हर्स असतात. कन्सिस्टंट केअर गिव्हर म्हणजे सातत्याने एकसारख्या प्रकाराने त्याची काळजी घेणारे, प्रेम करणारे, आस्था दाखवणारे, माया दाखवणारे, त्याला सिक्युअर्ड वाटतील असं वागणारे असे असले तर ते मूल पुढे मोठं झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये एक सिक्युरिटीची भावना असते की हो, माझे लोक, माझं जग हे माझ्याकडेनी आहे बरं का, मी एकटा नाहीये किंवा एकटी नाहीये. पण हेच जर त्या मुलाच्या कडेचं जग हे खूप इनकन्सिस्टंट असेल, म्हणजे घरात त्या मुलाला अटेंड करायला खूप कमी वेळ लोकांना असेल किंवा इनकन्सिस्टन्सी असेल, म्हणजे आता आई त्याला उचलून घेते, उद्याच्याला ते खूप रडलं तरी त्याला हात पण नाही लावते कारण आई बिझी आहे, अशा प्रकारचं. किंवा म्हणजे त्या मुलाला खूप वेगवेगळी माणसं प्रत्येक वेळेला हाताळतात छोट्या बाळाला, असं जरी झालं तरी त्या बाळाच्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटीची भावना निर्माण होते आणि मग त्याला असं भीती वाटायला लागते. आणि ती भीतीची भावना मनात खूप मोठं झाल्यानंतर सुद्धा शिल्लक असते की त्या बाळाला असं वाटत असतं की आपल्याकडेचं जग हे भीतीदायक, ते सुरक्षित नाही किंवा ते विश्वास ठेवावा असं नाहीये. आणि मग ते मूल मोठं झाल्यानंतर सारखं
स्वतःला बचाव करण्याच्या टेंडन्सीने वावरत जातं किंवा संशय घेत राहतं, दुसऱ्यावर विश्वास ठेवणं, दुसऱ्याशी नातं बांधणं, अशा सगळ्या गोष्टी त्या बाळाला अवघड जायला लागतात मोठं झाल्यानंतर, मोठं माणूस म्हणून. आता ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिला भाग, हा टप्पा उलटून गेल्यानंतर आपण काहीतरी केलं मग त्या मुलाचा तो टप्पा कायम राहिला असं नसतं. जसं जसं मूल मोठं होईल तसं तसं आपल्याला ह्या सगळ्या ज्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत कदाचित पहिल्या टप्प्यामध्ये, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे त्याच्या थोड्याशा पुढच्या टप्प्यामध्ये आपण देऊ शकतो, की जिथे मुलाला आपण साधारण टॉयलेट ट्रेनिंग देण्याचं वय असतं, थोडं थोडं मूल हाता वेगळं झालंय, आता अंग वेगळं झालंय, अगदी तानं बाळ नाही असं म्हणतं ना. तर अशा वेळेला त्या बाळाला छोट्या, ते जरा आता त्याला हातपाय फुटले, त्याचं काहीतरी करून बघावं असं वाटतंय, त्याचं त्याला काहीतरी मी काहीतरी करू शकतो किंवा शक्य आहे असं स्वतःला करून बघायचं आणि दुसऱ्याला करून दाखवायचंय, अशा वयातलं जे बाळ असतं, अशा वयाच्या बाळाला बरेचदा असं होतं की त्याला जे करून बघायचंय त्या गोष्टींसाठी त्याला ती परवानगी मिळत नाही खूपदा. कारणही बरेचदा असतात मोठ्या माणसांची की आपल्याला वेळ नसतो, भीती वाटत असते, कुठेतरी पडून घेईल, लागून घेईल, भाजून घेईल, कापून घेईल. पण ह्या सगळ्यामध्ये त्या मुलाला जे करून बघायचं ते करून न बघायला मिळाल्यामुळे एक प्रकारचा राग, एक प्रकारची असमाधानाची भावना किंवा स्वतःबद्दलचं इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप होत जातो मुलांच्या मनात. तर मग मोठी माणसं म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे या सगळ्यामध्ये, तर हे पहिले जे दोन्ही टप्पे आपण बघितले आता, त्याच्यात सगळ्यात पहिला भाग असा की मुलांना आपल्या सहवासामध्ये सुरक्षित कसं वाटेल ह्याच्यासाठीचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. मग ते आपल्या स्पर्शामधनं असेल, आपल्या बोलण्यातनं असेल, आपण त्यांना ज्या संधी देतो आणि आपण त्यांच्या आसपासचे असतो त्याच्यातनं असेल. दुसरा भाग असा की मुलांना जे काही करून बघायचं वाटत असतं ते त्यांच्या स्वतःमधल्या आतल्या कौशल्यांचं प्रकटीकरण असतं थोडक्यामध्ये, की त्यांना ते कळायला लागलं हळूहळू की मला हे जमतंय, मला हे करायला आवडतंय. तर तिथपासून माणूस स्वतःला शोधत जात असतो खरं तर, वय वर्ष 2.5-3 पासून. पण मग ज्या वेळेला त्यांना आपण हे करू देतो, ज्या वेळेला हे सगळे प्रयोग स्वतःवर करू देतो, स्वतःला काहीतरी शोधून करू देतो, शोधून बघू देतो, अशा वेळेला मग माणसाच्या मनामध्ये मोठं झाल्यानंतर सुद्धा त्या बाळ ज्यावेळेला मोठं होतं त्यावेळेला आपण कोणीतरी आहोत, आपल्याला काहीतरी जमतंय, आपल्याला काहीतरी आपल्या वागण्याला काहीतरी कुणाकडून तरी समर्थन मिळतंय ह्याच्याबद्दलचं एक समाधान, एक कॉन्फिडन्स माणसाच्या मनामध्ये जागा होतो. यानंतर मुलं ज्यावेळेला शाळेत जातात, मोठी होतात, अशा वेळेला तर हा तो वयोगट मुलांचा असं असतं की ज्यावेळेला मुलांना प्रचंड धडपड करायची असते, नवीन काहीतरी शोधून बघायचं असतं, काहीतरी स्वतःला प्रूव्ह करून बघायचं असतं, मित्रमंडळींच्या मध्ये स्वतःला शिकलेलं प्रूव्ह करून दाखवायचंय, शाबासकी मिळवायचे गटामध्ये, असं सगळं असतं. हा वयोगट मुलांचा असा असतं की ज्याच्यात ती स्वतःला मॅक्झिमम एक्सप्लोअर करत. आणि ह्या वयोगटाचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेला त्याला गटामधला सहभाग स्वतःचा आणि गटामध्ये मिळणारी शाबासकी, गटासमोर मिळणारी शाबासकी, इतरांकडनं त्याला मिळणारं रेकग्निशन हे अतिशय महत्वाचं वाटत असतं ह्या वयामध्ये. मग आता पालक म्हणून, मोठी माणसं म्हणून आपला रोल काय, तर आपण काळजीपोटी बरेचदा किंवा आपल्याला वेळ नसतो म्हणून बरेचदा मुलांना बऱ्याच गोष्टी करण्यापासून रोखतो. आणि मग ह्या सगळ्यामध्ये बरेचदा असं होतं की ज्यावेळेला सारखं रोखलं जातं मुलांना, नको हे तुला जमणार नाही, नको ते करू, ते तुटेल, नको ते फुटेल, अशा नकारार्थी सूचनांचं पण ज्यावेळेला रोखलं जातं त्यावेळेला मुलं एक मोठा कायमसाठीचा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स मनामध्ये घेऊन वावरायला लागतात. आणि मग त्यातनं मुलांना बाहेर काढण्यासाठी मग काउन्सिलरची मदत घ्यावी लागते. आणि मग पुढे हेही जर आपल्याला त्या वेळेला लक्षात आलं नाही तर गोष्टी खूप जटिल होत जातात. त्याच्यामुळे मुलांच्या कडेनी असणाऱ्या, मुलांना सांभाळणाऱ्या, माया देणाऱ्या सगळ्या मोठ्या माणसांनी लक्षात ठेवावं की त्यांना त्या वयामध्ये हळूहळू छोटे छोटे पंख फुटायला लागले, उडून बघायची इच्छा आहे त्यांना, तर त्यांना थोडं थोडं उडू द्यावं जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं. तर आपल्या प्रेमापोटी, काळजीपोटी, भीतीपोटी त्यांचं उडणं आपण रोखू नये. त्याच्यानंतरचा जो टप्पा असतो तो तर अजून खूप हलचलवाला टप्पा असतो की ज्याच्यामध्ये मुलं वयात येत असतात आणि त्या वयात येण्याच्या काळामध्ये त्यांना सततचे प्रश्न पडत असतात की मी कोण आहे, मी जर मुलगा असेल तर समाजाने माझ्याकडनं मुलगा म्हणून धरलेल्या अपेक्षांना मी पुरा खरा उतरतो का नाही, मी जर मुलगी असेल तर मी समाजाच्या अपेक्षांनुसार कशी वागते का नाही, मला त्या अपेक्षांनुसार वागायला आवडतंय का नाही, मला जे आसपासचे अथॉरिटी असणारे जे लोक जे सांगतात ते मला करून बघावं असं वाटतंय का नाही. हा एक कायमसाठीचा प्रश्न ह्या मुलांच्या मनामध्ये
सारखा येत असतो आणि ते सारखं शोधून बघायचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यामध्ये मग मुलं खूप वेगळं वागतात, मग चिडचिड करतात. कालपर्यंत बरी असणारी मुलं भलतंच वागायला लागतात. त्यांना त्यांचा मित्रांचा गट, मैत्रिणींचा गट हा आपल्या पालकांपेक्षा मोठा वाटायला लागतो, महत्वाचा वाटायला लागतो. आणि मग ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये मूल दुरावतं का काय आपल्यापासून अशी भीती पालकांना वाटत असते. दुरावणं ही गोष्ट पालकांपासून मुलांची त्या काळामध्ये फिजिकली खरंच होत असते. मूल थोडंसं मोठं झालेलं असतं, अथॉरिटीला चॅलेंज करायच्या वयाचं यायला लागलेलं असतं. त्याला आई वडिलांचा, शिक्षकांचा, आणखी मोठ्या माणसांचा त्यांचा राग नसतो. आपल्याला जे अथॉरिटी म्हणून काहीतरी सूचना देणारे लोक असतात त्या वृत्तीचा विरोध त्याला करायचा असतो आणि म्हणून मग ते सतत वाद घालत असतं, सतत स्वतःला प्रूव्ह करत असतं. ह्या वयामध्ये मुलांना जर त्या सगळ्या प्रकाराला सततचा कडाडून विरोध जर आपण केला नाही, काही काळ त्याला जे करावं असं वाटतं अनलेस अँड अंटिल की ते भयंकर हार्मफुल नाहीये त्यांना, ते करू दिलं, थोडंसं स्वतःला शोधू दिलं, थोडंसं त्याच्याबरोबरचा रॅपो हा मूल मोठं होतंय अशा पद्धतीचा ठेवला, तशा पद्धतीचा डायलॉग ठेवला, तर मुलांच्या मनामध्ये एक सेल्फ गिल्ट तयार व्हायला लागलेला असतो किंवा सेल्फ ब्लेम करण्याची वृत्ती तयार व्हायला लागलेली असते, कन्फ्युजन तयार व्हायला लागलेलं असतं स्वतःबद्दलचं, ते कमी होतं. आणि मग हे सगळं कमी होतं. मग त्याचं रूपांतर कशात होतं, तर ज्या वेळेला पालक अशा प्रकारच्या मुलांना सुदिंग इमोशन्स काय म्हणायचं त्याचा सपोर्ट देत असतात. सुदिंग इमोशन्स मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात पालकांमुळे. पालकांचा सपोर्ट मुलांना जाणवत असतो. त्यांना काही गोष्टी करून बघायच्या, त्याचा कॉन्फिडन्स येत असतो. अगदी असं म्हणणारे पालक जिथे असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणणारे पालक जिथे असतात ती मुलं आयुष्यभराचा कॉन्फिडन्स घेऊन पुढे जातात. ह्या सगळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना मुलांच्या विकसित होतात. त्याच्यातल्या काही हव्याशा असतात, काही नकोशा असतात. हव्याशा भावनांच्या मध्ये तर बेसिक प्लेजर आहेच, त्याच्यानंतर आनंदाचे टप्पे वाढत जातात. आनंद हा मग वाटून घेण्यातला आनंद असेल, वाट बघण्यातला आनंद असेल, अचिव्हमेंटचा आनंद असेल, सेन्सिटिव्हिटी न काहीतरी केल्याचा आनंद असेल, दुसऱ्यांनी आपल्यासाठी काहीतरी केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केल्यावर त्या व्यक्तीला झालेला आनंद बघून मला होणारा आनंद असेल, असं टप्प्याटप्प्याने वाढणारे आनंद मूल त्या काळामध्ये अनुभवतं. केव्हा अनुभवतं, ज्यावेळेला मोठी माणसं त्यांना ह्या भावना एक्सप्रेस करून दाखवत असतात किंवा त्यांना अशा प्रकारच्या संधी देत असतात. कारण एक लक्षात घेऊयात आपण, कुठल्याही प्रकारचं भावनिक विकसन हे पुस्तकातनं वाचून त्याच्या डेफिनेशन वाचून होत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला मुलांच्या समोर रोल मॉडेलिंग करावं लागतं. आपल्याला त्या भावना आपण कशा व्यक्त करतो ते बघून आपलं मूल तसं वागत असतं. मुलं आपले आरसा असतात असं आपण म्हणतो ना. म्हणजे उदाहरणार्थ एखादी आई राग आल्यानंतर खूप काय काय भांडी आपटते दणादणा किंवा कपाटाचं दार आपटते, खोलीचं दार आपटते आणि आत जाऊन बसते, तर तिची मुलगी राग आल्यानंतर बऱ्यापैकी असंच वागते. आणि मग जर आपण मुलीला रागवत असू तर मुलगी हे कुठून वागायला शिकली आहे हे मात्र आपल्याला शोधायची गरज असते. किंवा एखाद्या आई बाबा जर खूप आनंदाचा एखादा प्रसंग घडला तर तो स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतर 4 माणसांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतात, त्या आनंदाचा परिणाम द्विगुणित करतात, तर त्यांचं मूल पण तसंच वागायला शिकतात. किंवा कृतज्ञतेच्या बाबतीत तर हे खूप वेळा जाणवतं की खूप घरांमध्ये खूप छान प्रकाराने कृतीतनं कृतज्ञता शिकवली जाते की त्या काकांनी, त्या आजी आजोबांनी, त्या अमुक तमुकने आपल्याला त्या त्याला मदत केली ना, तर मग आपण त्यांच्यासाठी हे करूया की त्यांना ह्या प्रकाराने थँक्स म्हणूया. असं खूप सजग पालक मुलांना आता सांगत असतात. आणि मग हे असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला आपलं मूल हे इमोशनली बॅलन्स पर्सनॅलिटी होण्याकडे वाटचाल करत असतं. आणि ही भावनिक विकास ही माणसाची खूप मूलभूत गरज आहे. कारण भावनांचा विकास झाला नाही तर माणूस मग मुलाला भावना एक्सप्रेस करता येत नाही व्यवस्थितपणाने. मग त्याच्या स्कॉलास्टिक अचिव्हमेंटवर त्याचा परिणाम, हे मी रिसर्च वाचलं ना, त्याच्याबद्दल त्याचा आधार घेऊन मी सांगते की जिथे भावनांचा विकास होत नाही तिथे भावनांचं एक्सप्रेशन योग्य नाही, मग त्याचा स्कॉलास्टिक अचिव्हमेंटवर परिणाम होतो, त्याचा रिलेशनशिपवर परिणाम होतो, त्याचा एकूण आयुष्याच्या सॅटिस्फॅक्शनवर परिणाम होतो, त्याचा वर्क लाईफ बॅलन्सवर परिणाम होतो. हे सगळं जे होतं ते होऊ नये याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय बरं करणार आहोत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आपण पालक म्हणून कुठल्याही वयाच्या मुलांचे असलो तरी आपण अफर्मेटिव्ह सूचना
द्यायला शिकू, एकतर कमीत कमी सूचना द्यायला शिकू. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. कारण खूपदा आपल्याला असं वाटत असतं की आपण सूचना दिल्या नाही तर समोरच्यांना काही कळतच नाही, तर आपण जरा वाट बघू आपण सूचना देईपर्यंत काय होतंय ह्याची. दुसरं असं की आपण नकारार्थी सूचना खूप जास्त देत असतो. हे करू नको, ते करू नको. काळजी असते, मान्य आहे, पण त्यातनं काय करू हे न कळल्यामुळे आडी तरी बसते किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तरी येतो. त्याच्यामुळे मग आपण होकारार्थी सूचना कशा बरं देऊ शकू. म्हणजे घसरगुंडीवर ह्या बाजूनी चढलास तर पडशील बरं का असं म्हणण्यापेक्षा घसरगुंडीवर तू त्या बाजूने चढून बघतो का, म्हणजे तू पटपट जाशील असं म्हणणं केव्हाही सकारात्मक आहे ना. तर हे अगदी मी खूप सोपं आणि छोटं उदाहरण दिलंय, पण अशा प्रकारच्या सकारात्मक किंवा अफर्मेटिव्ह सूचना ज्यावेळेला आपण मुलांना द्यायला लागतो त्यावेळेला पहिली गोष्ट तर आपला आणि मुलांचा रापो सुधारतो, हा एक आहेच. मुलांच्या मनातला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागा होतो, ज्याच्यातनं मुलं चांगल्या भावनांची ऍब्झॉर्बंट होतात. म्हणजे चांगल्या भावना सुद्धा शोषून घ्यायला, आकलन होऊन त्या समजून घेऊन आपल्यात मुरवून घ्यायला मुलांच्या मनाची माती ही तेवढी सक्षम आणि संवेदनशील असावी लागते, जी ह्या सगळ्या प्रकारच्या सकारात्मक अनुभवांमधनं आपण मुलांपर्यंत तो सगळा एक अनुभवाचा भाग मुलांपर्यंत पोहोचतो असतो. ज्या घरातल्या पालकांच्याकडनं मुलांना त्यांच्या लहानपणचे चांगल्या आठवणींचे किस्से सांगितले जातात, त्या घरातली मुलं त्यांच्या सुद्धा आसपासच्या जगावर ते चांगलं आहे असं म्हणून विश्वास ठेवायला शिकतात. ज्या घरातल्या पालकांकडनं मुलांना सतत त्यांच्या खडतर प्रवासाचं, सतत लोकांनी दिलेल्या निगेटिव्ह अनुभवांचीच वर्णनं केली जातात, त्या घरातली मुलं अशाच प्रकारचा विचार करत वाढतात की कदाचित न जाणो आपल्याला असाच अनुभव येतील आणि जग नकारार्थीने वाईटच. तर आपली मुलं भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायची असतील तर आपल्याला ह्या काही गोष्टींची खूप पथ्य पाळावी लागतात की आपण मुलांशी बोलताना शक्यतो सकारात्मक सूचना देणं, शक्यतो सकारात्मक गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करणं. नुसतंच सकारात्मक म्हणजे स्वप्नाळू सकारात्मक असं नाही, त्याचा टोन सकारात्मक असतो, हा एक त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. दुसरं, गोष्टी मुलांना सांगणं की भावनिक व्यवस्थापन मुलांचं होण्यासाठी किंवा भावना समृद्ध होण्यासाठी मुलांना ज्यावेळेला आपण काही गोष्टी सांगतो ज्याच्यातली काही कॅरेक्टर्स बरोबर मुलं रिलेट करू शकतात आणि मग त्या गोष्टींमधनं मुलांपर्यंत त्या भावना पोचतात, ते त्या रिझेंबलन्स मधनं मग मुलं त्या भावना एक्सप्रेस करायला शिकतात. गोष्ट सांगत असताना पालकांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन मधनं मुलांना लक्षात येतं की हा म्हणजे ही भावना आहे तर अशा प्रकारे ती व्यक्त केली जाते बरं. तर वयानुसार, मुलांच्या वेगवेगळ्या वयानुसार त्या गोष्टींचे प्रकार पण बदलत असतात की सगळ्यात छोट्या छोट्या पिल्लांना फॅन्टसीवाल्या गोष्टी आवडतात, मधल्या वयोगटातल्या मुलांना साधारण 5वीच्या वगैरे वयोगटातल्या मुलांना थोडं सायंटिफिक ह्याच्यातल्या गोष्टी आवडतात, की मोठी झालेली मुलं असतात अशांना मात्र गोष्टींमध्ये रिअल लाईफ स्टोरीज आवडतात, अनुभवातनं आलेल्या गोष्टी आवडतात, ज्याच्यामध्ये काही संशोधन आहे, ज्याला काहीतरी बेस आहे. गोष्टीच असतात सांगायच्या, पण त्यांचे सांगण्याचे फॉर्म सुद्धा बदलावे लागतात आपल्याला. आणि हे सगळं का करायचं तर मुलांचा भावनिक विकास होण्यासाठी. भावनिक विकास हा एका रात्रीत होत नाही किंवा तो तत्वज्ञानात्मक किंवा अशा प्रकारचे काहीतरी सल्ला देणारी पुस्तकं वाचून तर अजिबातच होत नाही. भावनिक विकास होण्यासाठी आधी आपल्याला मुलांच्या समोर स्वतः त्याचं रोल मॉडेलिंग करावं लागतं, स्वतः ते एक्सप्रेस करून दाखवावं लागतं. आणि दाखवण्यासाठी एक्सप्रेस करायचं नसून आपल्याला ते आपल्यात मुरवावं लागतं. आणि ती सहज वृत्ती झाली तर आपल्याकडूनच आपल्याला बघत बघत आपलं मूल त्या सगळ्या गोष्टी शिकत जातं. त्याच्यामुळे मुलांच्या भावनिक समृद्धीमध्ये पालकांचा हा खूप मोठा वाटा असतो आणि त्याच्यासाठी आपण खूप सारे प्रयोग आवर्जून करूया. मुलांच्या विश्वामधला सकारात्मकतेचा भाग आपण वाढवण्याचा खूप मोठा प्रयत्न करू शकतो आणि तो आपण नक्की करूया. धन्यवाद.